आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। लाचखोरी प्रकरणी अटकेतील अकोल्यातील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरी एसीबीच्या हाती घबाड। 1.5 कोटींच्या रोख रकमेसह 2,94,94,887 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरीला 10,000ची लाच घेताना अटक। गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनाने महिलेचा दुर्दैवी मृत्यू। बदलापूरच्या जेएनपीटी मार्गावरती भीषण अपघात। उल्हास नदी पुलावरती अपघात झाला असून रात्रीच्या अंधारामध्ये नदी पुलावरील मोठा खड्डा लक्षात न आल्यानं दुचाकी थेट खड्ड्यात गेली आणि या ठिकाणी भीषण अपघात झाला। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आढळून आलेलं शिवलिंग पुरातन नाहीये। मंदिराचे विश्वस्त कैलास घुलेंचा मोठा खुलासा आहे। अमृतकुंड स्वच्छ करताना पुरातन शिवलिंग आढळून आल्याची अफवा पसरवण्यात आली होती। वारीच्या उंबरठ्यावरती इंद्रायणी नदीमध्ये रसायनमुक्त सांडपाण्याचा मारा आहे। तर रसायन युक्त हे सांडपाणी आहे। इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे। वारकऱ्यांच्या आरोग्याला त्यामुळे गंभीर धोका निर्माण झालेला आहे। शिर्डीच्या साईबाबांना चेन्नईतील जी लक्ष्मीकांत यांनी 100 ग्रॅम वजनाचा सुवर्ण नक्षीकाम केलेला शंख अर्पण केलाय। या सुवर्ण शंखाची किंमत 13,27,000 रुपये इतकी आहे। साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईभक्त जी लक्ष्मीकांता यांचा सत्कारही करण्यात आलेला आहे। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं 3,500 तर चांदी 5,000 महागली आहे। सोन्याचे दर जीएसटी सह 1,50,895 रुपयांवर तर चांदीची किंमत प्रति तोळा 2,45,140 रुपयांवर पोहोचली आहे। गेल्या सलग 3 दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण झाली आहे। ब्रेंट क्रूड ऑइलचा दर प्रति बॅरल $71 पेक्षाही कमी आहे। युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरामधील सर्वाधिक ही घट आहे। मुंबई अहमदाबाद मार्गावरील खड्ड्यांमुळे 14 ते 16 वाहनं पंक्चर झाली आहेत। संबंधित वाहनं एकमेकांवरती आदळल्याची माहिती आहे। महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। आता आपण बघूयात मुंबईसह पुण्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मधून। मुंबईतील हवा प्रदूषणाशी संबंधित तक्रारींमध्ये गेल्या दशकभरात लक्षणीय वाढ झाली आहे। प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या नागरी अहवालातून ही बाब उघडकीस आलेली आहे। मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या 3ऱ्या वर्षाच्या निकालात घोळ। पूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही विधीच्या विद्यार्थ्यांना 0 गुण। तर LLM या परीक्षेला प्रवेश घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण। नरिमन पॉइंट ते बँडस्टँड प्रवास वेळेत बचत होणार आहे। वांद्रेवरील सीलिंगमध्ये आणखी इंटरचेंजचा समावेश केला जाणार आहे। वांद्रे किल्ला इंटरचेंज उभारण्यासाठी लवकरच स्वतंत्र निविदा देण्यात येणार आहे। मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली आहे। लोकलमध्ये धारधार शस्त्र बाळगण्यास बंदी आहे। लोकलमधील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती मोठा निर्णय घेण्यात आलाय। पुण्यातील शिक्षकांना मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण मोहिमेचं कामकाज देण्यात आलंय। महापालिका हद्दीतील शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला। 31 ऑगस्ट पर्यंत बदल लागू असेल। सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत शाळा भरणार आहेत।